कुर्ल्याच्या काजूपाडा रोड परिसरामध्ये 3 ते 3.5 फूट पाणी साचलंय। पाणी साचल्यामुळे रहिवाशांचे हाल होत आहेत। वाहतूक आणि दैनंदिन जनजीवन त्यामुळे विस्कळीत झालंय। दुपारी 2 वाजताची काजूपाडा परिसरातली टिपलेली ही दृश्य आहेत। कुर्ल्याच्या काजूपाडा परिसरामध्ये सततच्या पावसामुळे पाणी साचायला सुरुवात झालेली आहे आणि अनेक ठिकाणी आता वाहतुकीचा खोळंबा देखील होत असल्याचं चित्र आहे। आणि कुर्ल्याहून अधिक माहिती घेऊया। सध्या आपल्यासोबत आपले प्रतिनिधी प्रशांत आहेत। प्रशांत, कुर्ल्यामधली ही दृश्य तर आपण बघतो आहोत, या क्षणी नेमकं काय चित्र आहे आणि पावसाचा जोर कसा आहे? अमोल, या ठिकाणी जर आपण बघितलं तर मी सध्या कुर्ल्याचा हा झरीमरी आणि काजूपाड्याचा परिसर आपल्याला पाहायला मिळतो आहे। जो कुर्ला साकीनाका लिंक रोड आहे, या लिंक रोडने थेट LBS मार्गावर ज्या ठिकाणी हा रस्ता कनेक्ट होतो त्याच्यामधला हा काळे मार्ग आहे। मात्र आपण जर बघितलं तर साधारणतः 4 ते 5 फुटापर्यंत या ठिकाणी पाणी भरलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि रस्त्यांवर आपण जर बघितलं तर हा मार्ग जो आहे तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। आपण अनेक ठिकाणी जर बघितलं तर मुंबईच्या सखल भागांमध्ये अशा प्रकारे पाणी भरलेलं पाहायला मिळत आहे। एकूणच काळे मार्गाचा हा परिसर आहे, पुढे LBS मार्गाचा परिसर आहे। या ठिकाणावरून आपण जर वाहतूक बघितली तर या ठिकाणी पोलीस देखील आता दाखल झालेले आहेत आणि या ठिकाणी वाहतूक जी आहे ती कोंडी काढण्याचा प्रयत्न करीत आहे। त्या संपूर्ण मार्गावर जर बघितलं तर 4 ते 5 फुटापर्यंत पाणी आहे आणि त्यामुळे ही वाहनं यामधून काढणं, त्याचबरोबर या ठिकाणी आपण जर बघितलं तर या ठिकाणी ह्या दुकानं आहेत, त्या दुकानांच्या आजूबाजूला देखील काही ठिकाणी पाणी भरल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। एकूणच रस्त्यांवरची स्थिती बघितली तर पाण्याचा निचरा जो आहे तो अजूनही होताना पाहायला मिळत नाहीये। कुर्ल्याचा परिसर असेल, साकीनाक्याचा परिसर असेल, त्याचबरोबर मुंबई उपनगरातील ठिकठिकाणी सखल भागांमध्ये साधारणतः 4 ते 5 फुटापर्यंत अजूनही पाणी भरलेलं पाहायला मिळत आहे। पावसाची अशाच प्रकारे उघडझाप जी आहे सुरू आहे, मात्र याचा फटका जो आहे तो रस्ते वाहतुकीला बसलेला पाहायला मिळतोय। अमोल, निश्चित धन्यवाद प्रशांत या सविस्तर माहितीबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।